ज्याने टेस्ट सोडवली आहे त्याला तो रिझल्ट दिसला पाहिजे. समजा तुम्ही 5 प्रश्न काढले, 5 प्रश्नातले किती त्याला बरोबर आले त्याचा रिझल्ट तुम्हाला टेस्ट सबमिट केल्यानंतर ती दिसली पाहिजे. त्या सबमिट केल्यानंतर पुढं आपली टेस्ट सगळी तयार झाली, सेटिंग आपण टाकून तयार झाल्या आणि मग सेटिंग झाल्यानंतर आपण आता ही आपली टेस्ट आहे, ही आपली तयार झालेली आहे. ही टेस्टची लिंक तयार झाली, प्लीज लिंक तयार झालेली आहे. तिथं कॉपी लिंक करू शकता, तिथं व्ह्यू क्लिक करू शकता. आपण पहिल्यांदा आपण इथं व्ह्यू बघूया. आपण अगोदर विद्यार्थ्यांना पाठवायच्या काय करायची, चेक करायची, जेणे विद्यार्थ्यापर्यंत आणि नंतरच मग लिंक पाठवा. यानंतर आता इथं बघा टेस्ट आपली तयार झाली. सराव चाचणी 14, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिस्फळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान इयत्ता. आता इथं स्टार्ट बटन आपण ठेवलं. यानंतर एंटर युअर डिटेल्स येणार आहेत. इथं आपलं नाव टाका. आपण ही टेस्ट सगळी चेक करतो. आता इथं कॅन्सल आणि स्टार्ट क्विज, या स्टार्ट क्विज वर क्लिक करायचं. यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टेस्ट दिसेल. वरचा लोगो तुम्हाला वरती लोगो दिसेल. सराव चाचणी 14, भारताची राजधानी कोणती, तुम्हाला इथं लिहायचंय उत्तर. आणि गुगल व्हॉइस टायपिंग मुळे अतिशय झटपट आणि लवकर तयार होणारी टेस्ट आहे आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांकडून आपण शिकवलेला जो घटक आहे त्याचा रिस्पॉन्स आपण घेऊ शकतो. आपला जिल्हा कोणता, आपण इथं निवडू शकता सातारा. माझी शाळा याविषयी 2 ओळी लिहा. आता आपल्याला 2 ओळी टायपिंग करून लिहावं लागेल. आता इथं समसंख्या कोणती, इथं ड्रॉप बॉक्स आपण घेतला होता. ड्रॉप बॉक्स मध्ये त्याच्यावर क्लिक केलं की बघा 5, 3, 6 अशा संख्या आल्या. जी योग्य आहे त्याच्यावर आपण निवडणार आहे आणि त्यानंतर आपण सबमिट बटनावर क्लिक करणार. अशा पद्धतीनं ही टेस्ट आपली तयार होणार आहे. यानंतर वजाबाकी, तुम्हाला जसे प्रश्न निर्मिती करता येईल तशी केली तरी काय अडचण नाही. फारात लवकर तुम्हाला हा तुमच्याकडे रिस्पॉन्स मिळणार आहे विद्यार्थ्यांचा. ही एक टेस्ट आपण साधारण सोडवून बघू. अंदाजे मी फक्त त्याच्यावरती उत्तरावर नाही पण मात्र कमी वेळामध्ये आपण ही टेस्ट घेतो आणि ते सोडवून झालेले आहे. सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला सबमिटेड स्कोअर येईल तुमचा. 10 पैकी 4 मार्क पडलेले आहेत, म्हणजे तुम्हाला 40% तुम्हाला मार्क मिळालेले आहेत. तुमचे 4 प्रश्न बरोबर आलेले आहेत. अशा पद्धतीने हे क्विज तयार होत. आता यामध्ये इथे तुम्हाला या टेस्ट मधले इथले एक ऑप्शन आहेत पहा. तुम्हाला क्विज ऍक्टिव्ह ठेवायचे असेल तर बघा क्विज ऍक्टिव्ह दिसतंय. तुम्हाला ऍक्टिव्ह क्विज आहे, मी इथं बंद केली तरी तुम्ही रिस्पॉन्स तुमचा माझ्याकडे येणार नाही, ती भरली जाणार नाही. हे आपण काय करायचं, ऍक्टिव्ह ठेवायचे. यानंतर इथं शेअर बटन आहे. तुम्ही शेअर वर गेला की इथं तुम्हाला क्विज लिंक येईल. इथं कॉपी लिंक करता येईल. तुम्हाला ही लिंक निळ्या अक्षरात दिसते, ते लिंक दिसते. यानंतर कॉपी लिंक, फ्यू क्विज, तुम्हाला इथं जे आपण क्विज तयार केलंय ते तुम्हाला इथं व्ह्यू होईल, दिसेल.
पहिल्यांदा आहे. यामध्ये नावं बऱ्याच जणांनी सोडवलेली आहेत. वर्गातल्या काही मुलांनी माझ्या सोडवलेले आहेत. सरांनी नाळे सरांना पाठवले, नाळे सरांनी पाठवले. माझ्या वर्गातल्या टेस्ट सोडून पाठवलेली आहे. बघा, सिद्धार्थ बाळासाहेब या विद्यार्थ्यांचे 10 पैकी 9 प्रश्न बरोबर आलेले आहेत. स्कोर इथं त्याचा 90% दाखवतो. म्हणजे आपल्याला जो प्रश्न त्याचा चुकला आहे तो सुद्धा आपल्याला इथं दिसतो बरं का. बघा, 20 बेरीज 40 हे उत्तर 06 केलेलं इथं चुकलेलं आहे. म्हणजे हे उत्तर चुकलेलं आहे. आपल्याला त्याला काय संकल्पना दृढ करायची आहे त्या विद्यार्थ्याची आपण संकल्पना द्या, त्या पद्धतीने आपण दृढ करू शकतो. आपल्याकडे याचा रिस्पॉन्स येतो त्यामुळे आपल्याला अनालिसिस करायला सोपं जातं. यामध्ये इंडिव्हिज्युअल सुद्धा आपल्याला बघता येतं, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल बघता येतं, त्याचा रिस्पॉन्स येतो, त्याच्या शेजारी डाउनलोड सुद्धा करून घेता येतं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं रेकॉर्ड आपल्याकडे राहू शकतं. प्रत्येक टेस्टनं आपल्याकडे रेकॉर्ड राहू शकतो. तुम्ही एखादा घटक शिकवला, प्रत्येक घटकावरती एक धडा शिकवला, धड्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण तयार करू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून एक धडा शिकवला की 10 मिनिटात तुम्ही तयार करू शकता. गुगल फॉर्म पेक्षा अतिशय सोपा आहे. गुगल फॉर्म मध्ये आपल्याला गुगल अकाउंट असावा लागतो. गुगल अकाउंट असून गुगल ड्राईव्ह मध्ये जावं लागतं. ड्राईव्ह मध्ये जाऊन आपल्याला गुगल फॉर्म ओपन करावा लागतो, गुगल फॉर्म तयार करावा लागतो. इथं एवढ्या सोप्या क्विज मध्ये सेटिंग दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला अतिशय शिक्षकांना फार सोपा. यातून आपण फक्त परीक्षाच घेणार नाही तर विद्यार्थ्यांची आपण माहिती घेऊ शकतो. इतर सर्वे सुद्धा यातून करू शकतो. समजा तुमच्या शाळेतला सर्वे करायचा आहे, तुम्हाला गावात फिरावं लागतं, तर हा सर्वे सुद्धा आपल्याला इथं बसून सुद्धा, शाळेत बसून सुद्धा आपण सर्वे करू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे. आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे. हे ऍप्लिकेशन मार्फत आपण फक्त त्यांना लिंक पाठवून, टेस्ट पाठवून आपण रिस्पॉन्स सगळा घेऊन आपल्याकडे सर्वे करून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं या ऍप्लिकेशनचा उपयोग आहे. आता तुम्हाला वाटलं आपण एक टेस्ट तयार तुम्हाला इथं मग मला एडिट करता येईल का? नक्की एडिट करता. त्यानंतर व्ह्यू मध्ये तुम्ही गेला की मग अशा आपण बघितलं व्ह्यू अँसर्स ते पाहिजे. प्रत्येकाचा अँसर कोणता चुकलेला आहे तेही आपल्याला इथं दिसणार आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण त्याची दुरुस्ती करून देणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली बटन आहे, एडिटचं बटन आहे. एडिट केल्यानंतर इथं वॉर्निंग येते तुम्हाला, ऑलरेडी हॅज पब्लिश केलेली आहे तुम्ही. मग तुम्हाला करायची काही एडिट अजून, ठीक आहे आपण एडिट करू किंवा कॅन्सल सुद्धा बटन आहे. त्यानंतर तुमची परत टेस्ट ओपन होईल. तुम्हाला एखादा यातला प्रश्न चुकीचा वाटत असेल तर यातला आपण, किंवा कठीण वाटत असेल, सोपा वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही इथं बदलू शकता. अडचण काय येणार नाही. आपण परत बॅकला जाऊया. एडिट ऑप्शन समजलं तुम्हाला? एडिट आपल्याला काही एडिट करता येईल. आपल्याला त्या क्विज मध्ये आपण जे तयार केलं ते सगळं तुम्हाला एडिट करता येईल. त्यानंतर फ्यू क्विज, तुम्हाला इथं सगळी क्विज आपण तयार केली, सगळी फ्यू होईल. त्यानंतर तुम्हाला तशाच पद्धतीची डुप्लिकेट आपल्याला क्विज तयार करायची आहे. त्यावेळी दुसरं एक बटन त्यांनी दिले, डुप्लिकेट क्विज. त्याच पद्धतीची डुप्लिकेट तयार होईल. आणि डुप्लिकेट तयार करून त्यामध्ये तुम्हाला काय थोड्याफार दुरुस्त्या करून आपण पुन्हा ती टेस्ट पाठवू शकतो. त्यानंतर एक डिलीटचं बटन खाली आहे. हे तुम्हाला वाटलं टेस्ट काय बरोबर नाही, चला डिलीटच करून टाकू आपण, डिलीट सुद्धा तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीने हे क्विज आहे. क्विज अतिशय फार उपयोगी आहे, शिक्षकांना तर अतिशय उपयोगी आहे. माझ्याकडे मी जवळजवळ 20-25 क्विज तयार केलेल्या, एक 8 दिवसात मी 20-25 क्विज तयार केल्या बसल्या बसल्या सहज. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर अतिशय उपयोगी आहे. आणि सहजासहजी पुस्तक सुद्धा आपल्याला जवळ घ्यायला लागत नाही. बेरीज करा, वजाबाकी करा आणि चित्र ओळखा, खेळांची नावं ओळखा, फळांची नावे सांगा, मुलांची नावे सांगा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण तयार करून टाकून आपण ते तयार करू शकतो. अशा पद्धतीनं
क्विज आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला शंका विचारल्या तरी चालतील. हा सर, एक कमेंट पडलेली आहे की प्रश्नांना गुण देता येतात का व कसे देता येतात? सर, प्रश्नाला यामध्ये क्विज मध्ये ना गुण देता येत नाही. सेटिंग मध्ये आहे ना, सेटिंग मध्ये त्यांनी एकच गुण फक्त दिलेला आहे. डिफॉल्ट एकच गुण Default सॉफ्टवेअर मध्ये एकच दिलेला गुण आहे. दिलेला आहे. हा. अच्छा, ठीक. मग आपल्याला 10 प्रश्न तयार करायचे, 10 मार्काची तयार करायची असेल तर 10 प्रश्न तयार करावे लागतील. अच्छा, आणि हे ऍप्लिकेशन फक्त मोबाईलवर, अँड्रॉइड मोबाईलवरच चालतं. हा, अच्छा, ठीक आहे. अजून एक असं कमेंट पडले की ड्युरेशन हा ऑप्शन वापरून दाखवा. ड्युरेशन का? हा हा. सेटिंग मध्ये आपण जाऊ. ड्युरेशन आहे ना, आपल्याला इथं चालू करावं लागेल. तुम्हाला सेट ड्युरेशन आवश्यक आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना अगोदर सूचना सांगावी लागेल की आपली टेस्ट आहे की आज तारीख आहे 21 तारखेला 12 ते 1 याच वेळेत फक्त चालू राहणार आहे. तर तुम्हाला इथं त्याचा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. त्यावेळी तुम्हाला टेस्टची लिंक पाठवावी लागेल त्या टायमिंगला आणि इथं टायमिंग तुम्हाला सेट करावं लागेल. आता इथं सेट करायचं, तुम्ही समजा एक तास, आपण 1 तासाचं सेट केलं तर तेवढ्याच तासामध्ये तुम्हाला सेट करता येईल, म्हणजे त्याच वेळेमध्ये तुम्हाला सोडवता येईल. इथं डन. तुम्हाला ती टेस्ट आहे. आता तेवढ्यात तुम्हाला मेसेज पाठवावा लागेल. एवढ्या वेळातच फक्त तुमची टेस्ट ओपन राहील आणि एवढाच वेळ तुम्हाला दिला जाईल आणि त्याला आपण 1 तास टायमिंग दिलंय. 1 तासापेक्षा पुढे चालणार नाही. ओके. हा, म्हणजे ड्युरेशन मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आधी सांगावं लागेल. सर, हा, बोला. बोला. हॅलो, जाधव सर. जाधव सर, याच्यात एक शंका आहे की तुम्ही ड्युरेशन म्हटला, म्हणजे आपण 12 ते, हा, आवाज येतोय का? हा, येतोय, बोला सर. हा, येतोय. बोला बोला. ड्युरेशन, हा ड्युरेशन मध्ये तुम्ही म्हटलं की 12 ते 1 असं आपल्याला टायमिंग ठेवायचं. ते आहे का ती टेस्ट सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ असं आहे नक्की? म्हणजे टाइम आपलं घड्याळानुसारचं टाइम आहे का फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 1 तास असं? हा सर, बरोबर. सोडवण्यासाठी 1 तास. तुम्ही जर 20 प्रश्नांची टेस्ट दिली, एका प्रश्नाला जर 2 मिनिट ठेवले तर आपण 40 मिनिटाचं ड्युरेशन देऊ शकतो की 40 मिनिटात. म्हणजे शिष्यवृत्तीसाठी एक चांगला पॅटर्न आहे हा. हो. आणि तुम्हाला त्याच्या अगोदर पूर्वतयारी काय करावी लागेल सर? म्हणजे ह्याच्यासारखं नाही. तुम्हाला टायमिंग आपल्याला तारखेसाठी कॅलेंडर अटॅच करावं लागेल कुठलं तरी. कॅलेंडर अटॅच करा. आणि हा जो ड्युरेशन टॅब आहे त्यामध्ये चाचणी सोडवण्याची एकूण वेळ, जसं साप्ताहिक कसा पेपर 20 गुणांचा पेपर पूर्वी कसं होतं 3 तासामध्ये आपण 100 गुणांचा पेपर सोडवण्याचा वेळ फक्त. सोडवण्याचा वेळ फक्त. येस. सोडवण्याचा वेळ. हा. अजून कोणाच्या शंका असतील तर विचारावे. आपल्याकडे 5 मिनिटं वेळ आहे. हा हा. देवा जाधव सर, अजून एक जरा ते इमेज तुम्ही घेऊन दाखवा की जरा कशी घ्यायची प्रश्नामध्ये. हा, देवा जाधव सर. ईमेल का? हॅलो, प्रश्नामध्ये इमेज व्हिडिओ ऍड करून दाखवा. देवा जाधव सर. ठीक आहे. देवा सर, प्रश्नाला इमेज द्यायची आपल्याला. हा. देवा सर. इन्सर्ट. देवा सर, ऐकताय का? हॅलो. हा, बोला की. आम्ही दुसरी मीटिंग एक चालू करतोय, तोपर्यंत इकडचं चालू ठेवा. ओके. बघा, आपण इमेज ऍड करू. हा, बोला की. जाधव सर, एकच मिनिट. देवा जाधव सर. हॅलो देवा सर. बोला की. हा, मला एक 5 ला दुसरी मीटिंग ऍडमिट करून लोक. हा, बोला. ऐकतोय, बोला. दुसरं गुगल मीट सुरू केले, पॅरल टॅब. आता कळलं की एका वेळी आपण 2 मीटिंग अटॅच करू शकतो. माझी दुसरी मीटिंग सुरू झाली. जाधव सरांच्याकडून इकडचं कम्प्लीट करून घ्या, तोपर्यंत मी इकडची मीटिंग अटेंड करतो. ओके. हा, ओके. लक्ष ठेवा. पुन्हा टेस्ट तयार करू आपण. एक प्रश्न तुम्हाला मी तयार करून दाखवतो आणि त्यामध्ये इमेज कशी ऍड करायची.
आपण हॅलो. इथं क्विज मध्ये जाणार आहे. हा बोला बोला, येतोय आवाज? क्विज मध्ये जाणार आहे. हो हो चालेल. आता तिथं टायटल डिस्क्रिप्शन टाकायची काही गरज नाही, तुम्हाला मगाशी दाखवलं नाही. तर प्लस वर जावा. प्लस वर गेल्यानंतर तुम्ही शॉर्ट आन्सर मध्ये गेला. शॉर्ट आन्सर केल्यानंतर तुम्ही इथं प्रश्न टाकाल, कोणताही प्रश्न. त्यामध्ये इमेज आपल्याला ऍड करायची आहे. इमेज ऍड करायची, इथं पिन दिसते. पिन वर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, इमेज, व्हिडिओ आणि वेबसाईट. तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा असेल तर व्हिडिओ घेऊ शकता. थोडा शॉर्ट, एखादा चित्ता पळतोय असं एखादं चित्र दाखवू शकता आणि प्रश्नावर विचारू शकता, कोणता प्राणी धावत आहे, किंवा बटरफ्लाय दाखवू शकता, कोणता कीटक असा उडतोय, असं असं एखादं दाखवता येईल तुम्हाला. समजा आता इमेज घ्यायची. आता इमेज मी फुलपाखराची घेतली. घेतल्यानंतर इमेज झाली, ही सेव्ह झाली इमेज. अशी इमेज आपल्याला घेता येईल. आलं लक्षात? अजून काय? तुम्हाला इमेज घेता येते, व्हिडिओ घेता येतो, वेबसाईट सुद्धा तुम्हाला टाकता येते. एक इमेज, एक व्हिडिओ आणि वेबसाईट फक्त ऍड करून दाखवा लोकांना. इमेज दाखवली. व्हिडिओ काय, माझ्याकडे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करत असताना त्याच्या अगोदर आपल्याला पूर्व तयार करावी लागेल. एखादा शॉर्ट व्हिडिओ आपल्याला मोबाईल मध्ये तयार करावा लागेल. तयार करून आपल्याला आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ठेवावं लागेल आणि तिथून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि तिथं तुम्हाला व्हिडिओ येईल. जशी सेम पद्धत, जशी आपण इमेज घेतली तसाच व्हिडिओ घ्यायचा. वेगळी पद्धत काही नाही. फक्त प्रश्न तुम्ही काय देताय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नाचा क्वेश्चन नंबर येतो. त्याच्या पुढे तुम्ही काय प्रश्न देणार आहे, त्याच्या काय व्हिडिओ देणार आहे खाली तो येणार आहे. किंवा ऑप्शन मध्ये खाली तुम्ही प्रत्येक ऑप्शनला सुद्धा तुम्ही इमेज घेऊ शकता. समजा फुलपाखराचं चित्र ओळखा आणि मग तुम्ही यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चित्र देऊ शकता. आता इथं मी शॉर्ट आन्सर घेतलाय त्यामुळे एकच येणार आहे. मल्टिपल चॉईस घेतलं बघा, ऍड ऑप्शन, इमेज. समजा मी फुलपाखराचं घेतलं, एक झाला त्याचा ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे, दुसरं चित्र निवडलं, पतंग निवडली. ओके, अशा पद्धतीनं 2 चित्र यामध्ये निवडता येतील. लक्षात? ठीक आहे. अजून पुढं काय आणि कुणाला काय शंका असेल? बोला व्यवस्थित. या प्रश्न निर्मिती संदर्भात अजून कोणाच्या काही शंका असतील तर विचारा, म्हणजे आपणाला कन्क्लुजन करता येईल. अजून एक 5 मिनिटं वेळ आहे. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या. हॅलो. हा बोला. हा, survey.com ची जी लिंक आहे ती तुम्हाला ग्रुपवरती शेअर केली जाईल. कोणतं ऍप घ्यायचं ते लिंक आहे, हा. तुम्हाला ग्रुपवर टाकली जाईल. अच्छा, ठीक आहे. आणि याच्याबद्दल काही अडचणी असतील तरी कधी फोन केला तरी चालेल. ज्यांच्या शंका असतील त्यांनी शंका विचाराव्या. आपल्याकडे 5 मिनिटं वेळ आहे.
सर हे सगळं रेकॉर्डिंग आपल्याला ग्रुपवर मिळेल का? आहे युट्यूबला लाईव्ह केलेला आहे. ग्रुपवर त्याची लिंक दिली जाईल. दिलेलीच हा. आहे. आपल्या ई साक्षरच्या ग्रुपला लिंक दिलेली आहे. तिथं तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता. हा तेच म्हटलं रेकॉर्डिंग असलं तर ते पाहायला बरं हा हे रेकॉर्डिंग मुख्य सेशन रेकॉर्डिंग केलेलं आहे. प्रॉब्लेम हा. एक दोन लिंक सोडले. तेच हा 2 काय, लिंक thank you, दिलेले sir. आहेत. सांग. 2 हा. लिंक दिलेले आहेत. एका लिंक मध्ये निम्मा व्हिडिओ आणि एका हा. लिंक मध्ये राहिलेला व्हिडिओ आहे. पाहता येईल तुम्हाला काय अडचण नाही. ओके ओके सर ओके कोणतीही थँक्यू. अडचण आली तर ग्रुपला टाका किंवा जाधव सरांना किंवा ई हा. साक्षरच्या कोणत्याही एका सदस्याला फोन करा. तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळेल. चालेल सर थँक्यू. धन्यवाद. हॅलो बरोबर. हॅलो हा बोला सर. हा मल्टिपल चॉईस जे प्रश्न आहेत त्याला जसं करेक्ट आन्सर हा. आपल्याला तिथे फीड करता येते तसं शॉर्ट आन्सरला देता येतं का? शॉर्ट आन्सर हा प्रकार थोडक्यात आपला कसा आहे टायपिंग करण्याचा आहे. हा. ऑडियन्सला टायपिंग करण्याचं. म्हणजे थोडक्यात एखाद्या शब्दानं उत्तर द्यायचं असेल तर त्याला असं करेक्ट आन्सर देता येतंय का तिथं जेणेकरून म्हणजे त्याचा रिस्पॉन्स आल्या की तिथंच तो चुकी बरोबर हे पण त्याला पर्याय सर द्यावे लागतील ना. ज्यावेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला 2 पर्याय लागतात. म्हणजे जरी अगदी एखादं वाक्य चूक की बरोबर आहे हे म्हणताना आपण त्याला खाली चूक आणि बरोबर असे 2 पर्याय द्यावे लागतील ना. म्हणजे शॉर्ट आन्सर याचा अर्थ काय एका वाक्यात उत्तर द्या ऍज अ टाईप. आणि ते हात उत्तर बरोबर आहे. बर नाही त्याचा मग आपल्याला प्रतिसाद नंतर चेक करून गुण द्यावे लागणार ना. अजून द्यावे लागणार. ते काही थोडे ड्रॉबॅक्स असतात बरं का. देवा सर हॅलो. हॅलो. हा बोला. आपले जर शंका संपल्या असतील तर एक 5 वाजता अतिशय महत्वाची मीटिंग चालू करायची आहे पंचायत समितीची. तर आभार मानूया आणि आपलं सेशन बंद करूया. नाही सर. हा. एक मिनिट. आज